नमस्कार विद्यार्थ्यांनो. नुकताच राज्यसेवेचा प्रिलिमचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळं आपल्यापैकी बरेच काही विद्यार्थी असे असतील की जे क्वालिफाय झालेले आहेत. तर सर्वप्रथम जे विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्वांना अभिनंदन. आता मित्रांनो, तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे पण असतील ज्यांचा हा फर्स्ट अटेम्प्ट असेल आणि किंवा काही असे पण विद्यार्थी असतील ज्यांचा दुसरा तिसरा अटेम्प्ट असेल. पण त्यामधले काही असे विद्यार्थी असतील नक्कीच की जे पहिल्यांदा मेन्सचा अनुभव घेणार आहेत. तर आपण GS1मध्ये भूगोल जो हा विषय आहे, तर ह्या भूगोल विषयामध्ये काही असे टॉपिक्स आहेत की जे टॉपिक्स आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर असे करू शकतो. मग ते आपल्याला कसं माहीत पडेल? तर ते आपल्याला माहीत पडतं ते आधीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सवर. तर आधीचे जे आयोगाने विचारलेले जे काही क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, त्या क्वेश्चन्सवर जर आपण ॲनालिसिस केलं टॉपिक वाईज, तर आपल्याला लक्षात येतं की काही असे जे टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये थोडा जर आपण अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट आणि जास्तीत जास्त मार्क्स आपण त्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. दुसरं म्हणजे भूगोल हा एक विषय असा आहे, हा पूर्ण सायंटिफिक सायन्स बेस्ड असा विषय आहे. ह्या विषयामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास जर केला, आता तुम्ही कुठे कोचिंग घेताय किंवा कुठे शिकवताय ते मला माहिती नाही, पण आपल्या इथे म्हणजे यशोदीपला आम्ही हा भूगोल विषय हा अशा चांगल्या पद्धतीने शिकवतो आणि अशा पद्धतीने शिकवतो की आम्ही त्याला पूर्ण डीपमध्ये नॉलेजमध्ये घेऊन जातो आणि तिथे आम्ही पूर्ण याला ज्या आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला ज्या पद्धतीने या गोष्टी घडतात त्याच्याशी आपण कम्पेअर करून अशा पद्धतीने आपण शिकवतो. नुसतं भूगोलच नाही तर इतर बाकीचे जे फॅकल्टी ते पण अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने अशाच पद्धतीने शिकवतात. तर कुणाला जर आपल्या इथे जर क्लासेस वगैरे करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर वगैरे लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही संपर्क करा. ठीक आहे. तर आपण आज बघणार आहोत की काही असे जे टॉपिक्स आहेत भूगोलमधले त्यामध्ये आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीनं मार्क्स मिळवू शकतो. ठीक आहे. तर मग असे कुठले टॉपिक्स आहेत आपण एक बघूया आणि त्याच्यावर किती क्वेश्चन आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण हे बघणार आहोत की ते टॉपिक्स अभ्यास करण्यासाठी सोपे आहेत का. ठीक आहे. कारण बऱ्याचदा आपण असं होतं की पुस्तक एका हातात घेतो आणि आपली मेंटॅलिटी अशी असते की पुस्तक स्टार्टपासून घेतल्यापासून ते शेवटपर्यंत करायचं, ते फिनिश केल्याशिवाय आपण सोडत नाही. ठीक आहे. पण त्याच्यामधून आपल्याला जो आउटपुट रेशो मिळाला पाहिजे तो आउटपुट रेशो आपल्याला तो सहसा मिळत नाही. का? कारण त्याचं उत्तर असं आहे की त्या टॉपिकवर आयोग जे प्रश्न विचारतं किंवा आयोग त्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यामध्ये इंटरेस्टेड नसतो. ठीक आहे. आणि आपण त्या टाईम म्हणजे त्या जो वेळ आहे आपण त्या टॉपिकवर विनाकारण फुकट घालवतो. कोणी 1 दिवस 2 दिवस विनाकारण फुकट घालतो, कारण त्या वेळेमध्ये आपण बाकीची टॉपिक करून आपण जास्तीत जास्त हे करू शकतो. ठीक आहे. दुसरं एक स्ट्रॅटेजी आपण एक अशी ठेवूया, म्हणजे जे विद्यार्थी देत असतील मीन्स त्यांच्यासाठी आणि जे काही सिनियर प्लेयर्स असतात ज्यांना खूप आधी अनुभव आहे, मेन्सचा मुलाखतीचा चांगला अनुभव आहे, त्यांना सांगायची काही आवश्यकताच नाही. पण जे काही नवीन आहे त्यांच्यासाठी खास आपण हे सांगूया की स्ट्रॅटेजी आपण कशी कसायला पाहिजे. तर तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत, जे कॉम्पिटिटर्स कोण आहेत तुमचे, तर तुमच्यामध्येच काही असे सिनियर प्लेयर्स असतील, तुमचे मित्र पण असतील, तुमची सिनियर मंडळी असतील की जे 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्षापासून जे आहेत राज्यसेवेचा मेन्स देत आहेत, मुलाखतीपर्यंत पोहोचत आहे आणि 1 मार्काने 2 मार्काने जाते. ठीक आहे. मग असे सिनियर प्लेयर्स आहेत, ते तुमचे कॉम्पिटिशन आहेत. ठीक आहे. मग हे जे कॉम्पिटिशन आहे, मग ह्या कॉम्पिटिशनला आपण कसं आपण कॉम्पीट करू शकतो, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या मते आपण त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी करू शकतो. ठीक आहे. तर सर्व विषयातले जर आपण बघितले तर काही असे टॉपिक्स असतात, ठीक आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की जे इझी आहेत. ठीक आहे. आणि काही जे असे टॉपिक्स आहेत जे आपण म्हणतो जे हार्ड आहेत. ठीक आहे. किंवा अवघड जातात विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी. ठीक आहे. मग आपल्याला काय स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे, तर जे इझी टॉपिक्स आहेत, ठीक आहे, त्या इझी टॉपिक्स आपण काय करायला पाहिजे ते आपल्याला कवर करायलाच पाहिजे. ठीक आहे. का? कारण जेवढे विद्यार्थी मेन्स देतील ते सर्व विद्यार्थी इझी टॉपिक्स कवर करतील. ठीक आहे. म्हणजे आपण जे पेपर सॉल्व्ह करू, टेस्ट सिरीज मॉक टेस्टमध्ये सॉल्व्ह करू किंवा नंतर आपण तिथे पण ॲक्च्युअल पेपर सॉल्व्ह करू, त्यामधले जे काही इझी टॉपिक्सवरचे जे क्वेश्चन असतात किंवा काय असतात ते आपले चुकता कामा नये. का? कारण जर तुम्ही हेच टॉपिक जर चुकवले, याच्यातच जर आपले क्वेश्चन्स रॉंग झाले तर तुम्ही सरळ सरळ कॉम्पिटिशनमधून आउट होऊन जाता. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तर ही स्ट्रॅटेजी आपण ठेवूया की इझी जे टॉपिक्स आहेत, जे मी आता जसं टॉपिक्समध्येच मला सांगेल की भूगोलाच्या बाबतीतले जे कुठले टॉपिक्स आहेत जे इझिली आपण लक्षात ठेवू शकतो, लक्षात राहतील आणि चांगले स्कोअर करू शकतो, तसे जे इझी टॉपिक्स आहेत ते आपल्याला करायचेच आहेत. त्याचबरोबर जे हार्ड टॉपिक्स आहेत, जे हार्ड आहेत, मग ह्या हार्डमध्ये आपण 2 कॅटेगरी करूया. एक ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स जे आहेत
ते जास्त आस्क केलेले, म्हणजे ज्यांनी आयोगाने जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत असे काही टॉपिक्स असतात. आणि हार्डमधले काही असे टॉपिक्स असतात ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स काय असतात ते कमी असतात. ठीक आहे, क्वेश्चन्स काय असतात खूप कमी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये विनाकारण आपला वेळ फालतू करून किंवा इन्व्हेस्ट करून आपल्याला त्याच्यामध्ये काही मिळणार नाही आपल्याला. ठीक आहे, मग आपण काय करूया, असे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये काही जे असतील ते आपण निवडूया. ठीक आहे, आणि ते आपण टॉपिक्स बघूया की कुठले जे असे टॉपिक्स आहेत ते आपण बघूया. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया त्याची. ठीक आहे, आता पुढच्या स्लाईडवर मी तुम्हाला दाखवेल की टॉपिक वाईज आपण आणि त्याचं बघूया की हार्ड आहेत, इझी आहे, त्याच्यावर क्वेश्चन्स किती आले ते पण आपण सध्या बघत जाऊया. ठीक आहे, तर सरांना आता माहीतच आहेत की पेपर 1मध्ये 2 विषय येतात, याच्यात इतिहास पण येतो आणि भूगोल पण येतो. ठीक आहे, इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये आपले असतो बहुपर्याय हे आहे, हेच इथं कॉमन आहे. आता तुम्ही सगळं मेन्स देता त्यामुळे तुम्हाला ही सांगायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, तर आता भूगोलामध्ये आपण बघूया. तर जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल एखादं, तर तुम्हाला पुस्तकामध्ये जेव्हा वाचता तुम्ही संविधानाचं पुस्तक कुठलं पण असू द्या, तर तुम्हाला जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल याचं तुम्हाला एक विश्लेषण केलेलं पुस्तक मिळेल. म्हणजे तुम्हाला खिचडी करून मी दिलेलं एखादं पुस्तक मिळणार नाही. हा एखादा ठोकळा वगैरे तुम्हाला नक्कीच मिळेल ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत, पण जनरली तुम्हाला तसं देणार नाही. पण आयोगाने जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे मेन्सचा, त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये काय होतं की त्यांनी काय दिलेलं आहे, एक भूगोल आणि त्याचे टॉपिक्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये इथे जसं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये काय झालेलं आहे, एक मिनटं, हां, तर इथे आपण बघू शकतो की ब्रॅकेटमध्ये इथे तुम्ही दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असं आपण लिहिलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे आयोगाने इथे, की तुम्हाला हे जे टॉपिक्स दिलेले आहे ज्याच्यामध्ये जगाचा भूगोल किंवा भारताचा भूगोलमध्ये आपल्याला जे शिकतो त्या टॉपिकमध्ये तुम्हाला ते महाराष्ट्राच्या पण अनुषंगाने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण आपल्याला मग हे एकत्र आपल्याला बघावं लागेल कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, तर मग आता जसं पहिला टॉपिक जर बघितलं की तो भूरूपशास्त्र. ठीक आहे, मग आता भूरूपशास्त्रामध्ये आपण जसं बघू शकतो इथे काय दिलेलं आहे, तर पृथ्वीचे अंतरंग, रचना, घटना हे दिलेले आहे. आता हे कशाचा भाग येतो, हे महाराष्ट्राच्या टॉपिकमध्ये मिळणार. हे तुम्हाला कुठे मिळणार, हे तुम्हाला बघायला मिळेल जो जगाचा प्राकृतिक भूगोल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील. ठीक आहे, तर मग हे टॉपिक शिकण्यासाठी म्हणजे कसे आहेत, सोपे आहेत का, अवघड आहे का, ते बघूया. तर सर्वप्रथम आपण आधी हे बघूया की याच्यावर क्वेश्चन किती आहेत. इथे तुम्ही बघू शकता, इथे लिहिलेलं आहे आपण की याच्यावर सहसा आतापर्यंत म्हणजे 500च्या वर प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, 500च्या वर तर प्रश्न विचारलेले आहे, पण मग हे टॉपिक इझी आहेत का. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट रेशो तेवढा मिळेल का, असं आहे का. ठीक आहे, तर मला असं वाटतं की हा जो टॉपिक आहे, आता तुम्ही कुठे ते प्लस ते डिपेंड करतं की तुम्ही कुठे कोचिंग केलेली आहे, कुठे क्लासेस केलेले आहे, किंवा तुमची अंडरस्टँडिंग काय आहे. तुम्ही बुक्स वाचताना कोणी सेल्फ स्टडी करत असेल तर ते बुक्स वाचताना तुम्हाला ते किती अंडरस्टँडिंग झालं याच्यावर पण ते डिपेंड करतं. ठीक आहे, पण आपल्या इथे आपण शिकवताना हा टॉपिक आपण एवढ्या छान पद्धतीने याला शिकवला जातो की आपण त्याला पूर्ण डिटेलमध्ये डायग्राम ड्रॉ करून त्याला पूर्णपणे डीपमध्ये जाऊन शिकवतो. आणि विशेष म्हणजे आपण जॉग्राफी ऑप्शनल UPSCमध्ये एक जो असतो त्यांना ज्या पद्धतीने शिकवलं जातं डीपमध्ये, एवढं डीपमध्ये आपण याला जाऊन शिकवतो. आणि असं शिकवण्यामागचं एक रिझन हे असतं की काय होतं की तुम्हाला जो एखादा टॉपिक आहे त्याचं नॉलेज जे आहे तुम्हाला शॅलो नॉलेज मिळत नाही, डीप नॉलेज मिळतं. त्यामुळे काय होतं की कधी कधी काय होतं की आयोग एखादा बाउन्सर टाकतो एखादा क्वेश्चन. मग असा जेव्हा बाउन्सर येतो आपल्यासमोर तर मग याला आपण कशा पद्धतीने हँडल करायचं याचं मग आपल्याला काय होऊ शकतं, एक आपल्याला एक कॅपॅसिटी आपली एक तयार होऊन जाते कशा पद्धतीने आपण याला करायचं. ठीक आहे, तर मग आपण याच्यामध्ये बघू शकतो की पृथ्वीचे अंतरंग आहे, अंतर्गत बहिर्गत शक्ती काय आहे, खडक कुठले आहे, खनिजी कुठले आहेत, हे असे टॉपिक्स आहेत. ठीक आहे, मग याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो आपण, इझी करू शकतो की हार्ड करू शकतो. तर आपण याला जर इझी पण म्हणू शकत नाही, हार्ड पण म्हणू शकत नाही, पण एक आपल्याला काय करू शकतो, आपण याला एक मॉडरेट टॉपिक म्हणूया. मॉडरेट म्हणजे कसं, हा थोडा इझी पण आहे आणि थोडा हार्ड पण आहे. पण भूगोल जर म्हटलं तर हे टॉपिक्स आपल्याला शिकावंच लागेल, याच्यामुळे आपण पुढचं भूगोल आपण शिकू शकणार नाही. त्यामुळं जे आम्ही इझीमध्ये आपण म्हटलं होतं की जे काही असे टॉपिक्स असतात जे आपल्याला करावेच लागेल का, कारण तुमचे कॉम्पिटिशन ते करत आहेत, तो कसं का असे ना, रट्टा मारून का असे ना, ते करत आहेत, मग तुम्हाला ते करावंच लागेल. ठीक आहे, तर मग हा भूरूपशास्त्र जो हा असा टॉपिक आहे की जे तुम्हाला त्या करावेच लागणार आहे. मग त्यात महाराष्ट्राची पण रचना आली, कशी आली, काय आली, धबधबे, उष्ण, झरे कसे आहेत, ते सगळ्या गोष्टी आल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मग दुसरा एक टॉपिक आपण बघूया. तर तो आहे दुसरा टॉपिक म्हणजे तो कुठला आहे, तो आहे हवामानशास्त्राचा. ठीक आहे, मग हवामानशास्त्रामध्ये पण किती क्वेश्चन आहेत, जास्त क्वेश्चन आहे का, हो याच्यात पण जास्त क्वेश्चन विचारले जातात. हा पण असाच टॉपिक आहे मित्रांनो की याच्यामध्ये पण तुम्हाला विचारणाऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जगाचं हवामान कसं आहे ते शिकावं लागेल, भारताचं कसं आहे, मग वारे कसे आहेत काय, ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये तुम्हाला गोष्टींचा तुम्हाला याच्याबद्दल करावं लागेल.
अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. मग हा इझी आहे का? तर हो, हा नक्कीच असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आपण चांगले मार्क्स मिळवू शकतो आणि हा इझी आहे. ठीक आहे. हा खूप इझी टॉपिक्स आहेत ज्याला आपण इझिली आपण चांगलं अंडरस्टँड करून हे करू शकतो, लक्षात ठेवू शकतात. आणि याच्यामधले जे टर्म्स येतात, टर्मिनॉलॉजीज आपण म्हणतो, शब्द जे येतात ते आपण इझिली आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर आता पुढचा टॉपिक कुठला आहे मित्रांनो? तो आहे मानवी भूगोल. ठीक आहे. मग मानवी भूगोलमध्ये किती क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत? तर इथे 50 क्वेश्चन आलेले आहे. ठीक आहे. मग त्याचबरोबर आपण याच्यामधलं इंटरनल बघूयात. इंटरमध्ये काय दिलं आहे? तर मग मानवी वसाहत कशी आहे, मग नागरीकरण आहे, मग ग्रामीण आणि नागरी वसाहत कशी असते, मग त्याची स्थळ कशी आहे, जागा कशी आहे, मग प्रकार असतात, मग त्याचे आकार असतात. जसं की एक उदाहरण द्यायचं झालं तर मग नदी असते. ह्या नदीच्या बाजूनं एक जर कोणी वसाहत जर भेटली तर याला लिनियर वगैरे म्हणतात. ठीक आहे. पॅरलल वगैरे किंवा एखादं तलाव वगैरे असला तर तलावाच्या बाजूनं गोलाकार पद्धतीची वसाहत असते. ठीक आहे. कुठे जर अशी भरपूर सगळे रोड्स असे क्रॉस झालेले असतील समजा अशी, तर ही एक स्टार प्रकारची वसाहत इथे असते. अशी आकार आहे. मग ती जागा कशी आहे, काय आहे, त्याची रचना कशी आहे, काय आहे, अशा पद्धतीचं मानवी वसाहतमध्ये दिलेलं आहे. मग येथे आउटपुट रेशो बघितलं तर तुम्हाला वाटेल की सर मग इथे प्रश्न तर फक्त 50 विचारले, मग हे करायचे का नाही करायचे? ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे असे टॉपिक्स आहे याला दिसताना तुम्हाला जरी असले खूप मोठे दिसले असते तरी हार्डली एक टॉपिक हार्डली 15 मिनिटाच्या वर काही घेणार नाही. 5 ते 10 मिनिटच होणे, पण मी मॅक्झिमम 15 मिनिटं पकडले. एका टॉपिकला तुम्ही चांगल्या पद्धतीने करतो म्हटलं तर 15 मिनिटाच्या वर घेणार नाही तुमचं. म्हणजे दिवसभर जर तुम्ही करतो म्हटलं तर एका दिवसामध्ये हा तुमचा पूर्ण टॉपिक, दिवसभर पण म्हणणार नाही मी, तर म्हणजे 2-4 तासमध्येच तुमचा हा टॉपिक पूर्णपणे कवर होऊ शकतो. त्यामुळे टॉपिक हा असा काही अवघड नाही आहे आणि प्रश्न जर आलेच याच्यावर तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला हँडल करू शकता. त्यामुळे हा पण टॉपिक आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. आता आणि पुढचं बघितलं आपण तर आहे आर्थिक भूगोल. ठीक आहे. मग आर्थिक भूगोलमध्ये किती प्रश्न आहेत? तर आर्थिक भूगोलमध्ये आपण बघू शकतो 150 प्रश्न आहेत. ठीक आहे. मग आर्थिक भूगोलमध्ये आपण बघू शकतो की इथे काय आहे? शेती, महाराष्ट्रातील पिके प्रारूप. ठीक आहे. शेतीमध्ये आहे म्हणजे उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती कुठल्या आहे, आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती. ठीक आहे. मग मासेमारी, खनिजे किती आहे, वाहतूक कशी आहे, पर्यटन कशी आहे, त्याच्यानंतर ज्ञानदिष्टिस्त आर्थिक व्यवसाय कुठले कुठले आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्या आहे. ठीक आहे. मग याच्यावर क्वेश्चन किती आले आहे मित्रांनो? तर 150 आलेले आहे. मग हे इझी आहे की हार्ड आहे? आता याचं आपण कॅटेगरी वाईज जर बघितलं तर इथे बघू शकता की तुम्ही शेती हा आपल्याला पुढे पण दिलेला आहे भूगोलमध्ये, स्पेशल इथेच टॉपिक आहे. ठीक आहे. प्लस आपण जो अर्थशास्त्र शिकतो त्याच्यामध्ये पण शेती आहे, त्याच्यामध्ये पण हे टॉपिक रिपीट होतं. तर मित्रांनो, हे जे टॉपिक्स आहेत हे असे टॉपिक्स आहेत की हे रिपीट होत आहेत. रिपीट म्हणजे कसं आहे की भूगोलमध्ये पण रिपीट होत आहेत आणि हे प्लस आपल्याला आहे इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याला बघायला मिळतील टॉपिक्स. ठीक आहे. तर हे जे टॉपिक्स आहेत तुम्हाला मग हे दोन्हीकडे कवर होत आहे, त्यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल. ठीक आहे. प्लस आपण हे बघू शकतो की पर्यटन वगैरे, किल्ले वगैरे अशा काही गोष्टी आहे की याच्यामधले काही जे टॉपिक असे आहेत की ज्याचं तुम्हाला काय करावं लागेल? रट्टा मारावा लागेल. सरळ सांगतो का? कारण हे फॅक्च्युअल डेटाबेस पण याच्यातले क्वेश्चन येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की याच्या गोष्टी काही असे टॉपिक्स असतात की ज्याचा आपल्याला रट्टा मारावा लागतो. मग काही जण असे असतील मग रट्टा मी मारणं माझ्या होत नाही, काय करू शकतो मी ते? मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर ज्यांच्याकडनं रट्टा होत नाही मग त्यांनी काय करायचं की तुम्हाला जेवढ्या कॅपॅसिटीपर्यंत अंडरस्टँडिंग करता येते एखाद्या टॉपिकची तेवढ्या टॉपिकपर्यंत चांगली अंडरस्टँडिंग करून तुम्ही ते लक्षात ठेवायचं आणि जो रट्टा भाग असतो त्याला तुम्ही काय करू शकता? तुम्ही इग्नोर करू शकता. मग याचा फायदा कसा होईल तुम्हाला? तर आपल्याला क्वेश्चन जो येतो तो काय UPSC सारखा मेन्समध्ये आपल्याला काय डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, आपल्याला काय बहुपर्याय आहे. त्यामुळे वर जर क्वेश्चन असला तर आपल्याला ऑप्शनमध्ये खाली 1, 2, 3, 4 असे काय येणार ऑप्शन असणार आहे. म्हणजे आपल्यासमोर डोळ्यासमोर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जेवढे काही टॉपिक्स वाचलेले आहेत काय आहेत त्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? ह्या ऑप्शनमधून आपल्याला 3 ऑप्शन एलिमिनेट करायचे आहेत आणि एक ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे? बरोबर निवडायचं आहे. ठीक आहे. मग आपण हे बरोबर उत्तर कसं निवडू शकतो? ठीक आहे. तर आपण याला 2 पद्धतीने पोहोचू शकतो. कसं? जर आपल्याला एखाद्या टॉपिकबद्दल माहिती आहे तर आपण सरळ त्याचं उत्तर टिक मार्क करू शकतो की याचं उत्तर ठीक आहे, हेच आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कसं एलिमिनेट करू शकतो? तर आपल्याकडे बाकीचे जे नॉलेज आहे त्या याच्यामध्ये होऊ शकतं खूप असे टॉपिक्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला डीप नॉलेज नसतं पण त्याच्यामध्ये शॅलो नॉलेज असतं. मग आपण ते काय करू शकतो? तर आपण त्याच्यामध्ये एलिमिनेट करू शकतो. कसं? की आपल्याला माहीत असते का अच्छा हे तर ऑप्शन असू शकत नाही कारण याच्यामध्ये असं दिलं आहे, हा वेगळ्या टॉपिकच्या रिलेटेड आहे किंवा हे वेगळ्या गोष्टीच्या बाबतीत विचारले आहे. मग असे ऑप्शन काय करू शकतो? आपण एलिमिनेट करू शकतो सरळ. मग असे ऑप्शन जर आपण 2 ऑप्शन जरी एलिमिनेट केले, ठीक आहे, आपण 2 ऑप्शन जरी एलिमिनेट केले तरी मग आपल्याकडे क्वेश्चन्स किती आहेत? समजा आपल्याकडं असे 2 ऑप्शन उरले असतात. म्हणजे मॅथमॅटिकली जर आपण विचार केलं तर आपली करेक्ट येण्याचे चान्सेस किती आहे? 50%. आणि
चुकीचे येण्याचे चान्सेस पण किती आहे 50%. पण आपण इथे जर निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला आणि आपण जर असे काही मोजके 10 प्रश्न जरी आपण जर बघितले, ठीक आहे, तरीही 10 क्वेश्चन जरी आपण रॉंग असले आणि 10 क्वेश्चनपैकी 5 जरी करेक्ट असले, 5 जर असले, तर निगेटिव्ह मार्किंगचा विचार करता आपण ओव्हरऑल ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय प्लसमध्ये स्कोअर करू शकतो. ठीक आहे, आपण स्कोअर काय करू शकतो याच्यामध्ये प्लसमध्ये स्कोअर करू शकतो. ठीक आहे, त्यामुळं मी काय सांगतो, ज्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला रट्टा वगैरे मारणं होत नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अंडरस्टँडिंग करा टॉपिक्सची, जे काही असेल ठीक आहे. नसेल तर मग आपण दुसरं काय करू शकता की जिथे चांगल्या पद्धतीनं कोचिंग मिळू शकतं, जसं आपल्या इकडे मिळतं तर तुम्ही परत आपल्या इकडे येऊ शकता. तुम्ही ऑनलाईन कोर्सेस आहेत आपले आपण लॉन्च करणार आहोत, तुम्ही ते पण करू शकता, पुढे जॉईन करू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकता की चांगल्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन घ्या, त्याबद्दल व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या टॉपिकची आणि व्यवस्थित पद्धतीने हे करा. ठीक आहे, त्याचबरोबर दुसरं आता झालं तर लोकसंख्येच्या बाबतीत. आता या लोकसंख्येच्या बाबतीत टॉपिक जर बघाल तर मॅक्झिमम याच्यामध्ये काय असतात, तर हे फॅक्च्युअल डेटा बेस्ड क्वेश्चन्स खूप यामध्ये येतात. लोकसंख्येमध्ये काय होतं, फॅक्च्युअल डेटा बेस्ड क्वेश्चन येतात. मग याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, सरळ मी जसं सांगितलं वर रट्टा मारे, तसं हे रट्टा मारणारे टॉपिक्स आहेत. हे काय रट्टा मारणारे टॉपिक्स आहे. प्लस याच्यामध्ये एक फायदा एक असा आहे की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, तर क्वेश्चन्स रिपीट होतात का, तर हो, हा टॉपिक असा आहे की याच्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन्स रिपीट होतात. डेटा जरी चेंज होतो, कारण लोकसंख्या वाढत राहते, लिंग गुणोत्तर वगैरे आपले चेंज होत राहतात, पण तरीही काय होतं, क्वेश्चन्स रिपीट होतात. मग तेव्हा डेटा फक्त आपल्याला त्यातमधला काय करायचं, तो अपडेट करायचा आहे. डेटा जर आपण अपडेट केला आपल्याजवळचा, तर आपल्याला हे क्वेश्चन हे म्हणजे कसे, हे हातचे मार्क झाले तुमचे, हे तुम्हाला मार्क्स सोडता कामा नये. ठीक आहे, त्याचबरोबर अजून पुढचा जर टॉपिक बघितला तर पर्यावरणीय भूगोल. ठीक आहे, मग या पर्यावरणीय भूगोलमध्ये किती क्वेश्चन्स विचारलेले आहेत, समजा आता 127 क्वेश्चन विचारलेले आहे. पण हे टॉपिक इझी आहे का, म्हणजे आपण जर याचा कॅटेगरी वाईज जर विचार केला, इझी आहे की डिफिकल्ट आहे. ठीक आहे, तर मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे डिफिकल्ट आहे. ठीक आहे, कारण याच्यामधले काही असे टॉपिक्स आहेत जे सायन्स रिलेटेड आहे. ठीक आहे, आता तुम्ही विज्ञानाचा अभ्यास तुम्ही केलाच असेल. ठीक आहे, तर याच्यातले सायन्समधले जे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत असतील, असे जर काही विचारले टॉपिक्स, जसं अन्न जाळे, त्यानंतर अन्न जे आहे साखळी किंवा शृंखला, पर्यावरणीय ऱ्हास, संवर्धन. ठीक आहे, हे असे टॉपिक्स आहेत जे काय आहेत इझी आहेत. ठीक आहे, या पूर्ण टॉपिकला आपण इझी नाही म्हणू शकत, काही याच्यातले टॉपिक्स आहेत जे इझी आहेत. ठीक आहे, आणि काही असे टॉपिक्स आहेत जसे हे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे क्युटो संहिता, त्याच्यानंतर आता करंटमध्ये झालं तर पॅरिस ॲग्रीमेंट झालं. ठीक आहे, तर ही जी अशी आहेत टॉपिक्स आहे, पॅरिस ॲग्रीमेंट, क्युटो वगैरे, हे जे असे टॉपिक्स आहेत जे फॅक्च्युअल आहे, जे करंट बेस्ड आहेत, ज्याला करंट पणचा टच आहे त्याच्यामध्ये, हे टॉपिक असे आहे की कोणाला हे इझी पण जाऊ शकतं पण हे हार्ड पण जाऊ शकतं. पण मी याला टाकू शकतो की आपल्याला अवघड कॅटेगरी टाकूया. ठीक आहे, मग याच्यामध्ये क्वेश्चन्स जर बघितले तर मग क्वेश्चन कशावर येतात, मग याच्यामध्ये आपण असं बघतो तर अन्न साखळी, अन्न शुका, म्हणजे इझीवर पण क्वेश्चन आले आणि हार्ड पण क्वेश्चन आले. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये काय करू, जे इझी टॉपिक आहे परत तेच आपण स्ट्रॅटेजी आपण जी अवलंबली, इझी टॉपिक्स आहे त्याला करून टाकूया आणि हार्ड टॉपिक्स आहे त्याला एकदा आपण बरोबर वाचून जाऊया, जेणेकरून काय होईल की आपण ऑप्शन एलिमिनेट करून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकलो पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतरचं कुठलं आहे तर भूगोल आणि अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञानावर. ठीक आहे, आता ह्यामधले टॉपिक्स कसे आहे, हे कसे आहेत, शिकण्यासाठी चांगले आहेत म्हणजे इझी आहेत का, हो, आपण ज्या पद्धतीने इथे शिकवतो तर हे खूप इझी आहेत, खूप इझी. आणि इझीसोबत मी असं म्हणेल की हे क्युरिओसिटी तयार करण्यावाले आहेत. म्हणजे कसं की अंतराळ काय आहे, पृथ्वी कशी बनली, काय बनली, इथपासून ते पूर्ण अंतराळामध्ये कसं चालतं, मग काय आहे, मग तिथली टेक्नॉलॉजी काय आहे, स्पेसमध्ये काय आहे, तिथलं कसं तंत्रज्ञान चालतं, GPS GIS हे सगळं आहे आपल्याकडे. इस्रो आहे, मग इस्रोचे वेगवेगळे अवकाश आहे, जसं आता गगनयान न्यूजमध्ये आहे, मग गगनयानमध्ये काय काय आहे टॉपिक्स ते आपण बघू शकतो. तर हे क्युरिओसिटी तयार करणारे, नॉलेज बेस वाढवणेवाले आणि इझी टॉपिक्स आहेत. क्वेश्चन याच्यावर आपण जर बघितले तर याला जनरली मॅक्झिमम करंट रिलेटेड काही ना काहीतरी न्यूजमध्ये कुठे ना कुठे असतं, त्याच्यावरून याच्यामध्ये क्वेश्चन्स येतात. त्यामुळे याला तुम्हाला करंटचा जोड तुम्हाला यामध्ये द्यावंच लागणार आहे कशा ना कशा प्रकारे. ठीक आहे, तर त्यामुळे आउटपुट जरी कमी असलं तरी हा इझी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचे टॉपिक जर आपण बघितले तर मग हे याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगचे टॉपिक्स वगैरे झाले, एरियल फोटोग्राफ वगैरे झाले, मग याच्यावर किती क्वेश्चन येतात, 58 क्वेश्चन. पण ही इझी आहे का, तर इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांची झालेली असेल त्यांना नक्कीच इथे बेनिफिट आहे. का, कारण त्यांनी हे टॉपिक जवळपास त्यांनी शिकले, स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जे रिलेटेडली स्ट्रीममधली मुलं आहेत त्यांच्यासाठी हे आहे. मग आता जे विद्यार्थी BA झालेले आहे, MA वगैरे झाले ग्रॅज्युएट आहेत, मग त्यांनी काय करायचं, त्यांनी मागं राहायचं का, नाही. मग याच्यावर काय करू शकतो आपण, तर याचे पण एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे तुम्ही याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, आपण हळूहळू अवेलेबल करणार आहोत. तिथे याच्यावर पण कोर्सेस लॉन्च होणार, तर ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, किंवा एखादं पुस्तक एखादं तुम्ही वाचून घेऊ शकता याच्यावर. आणि एक बेसिक अंडरस्टँडिंग ह्या टॉपिकची जरी असली
याच्यावर जर तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंग जरी असली, कारण कसं आहे की हे टॉपिक जरी टेक्निकल जरी असले पण याच्यावर क्वेश्चन्स इझी येतात. क्वेश्चन इझी असतात की तुम्ही लगेच याचे ऑप्शन तुम्ही काय करू शकता, एलिमिनेट करू शकता आणि पुष्कळ असे झपाझप असे टिक मार्क्स करू शकता. कधी कधी वन लाईनर्स पण याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतात. ठीक आहे, मग आपण हे टॉपिक्स करून होऊ शकतो का काय. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यातलं एक बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या. जे ज्यांचं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नाही आहे त्यांनी असं बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या. का, कारण त्यांना हे टॉपिक्स अवघड जातात. ठीक आहे, ज्यांची इंजिनिअरिंग वगैरे झाली आहे, ज्यांना टेक्निकलमध्ये आवड आहे आणि जे ऑलरेडी ज्या टेक्निकलमध्ये तुमचा स्टडी झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप इझी आहे. त्यामुळं जे बाकीचे जे विद्यार्थी आहेत BA त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की इथे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना काय होणार आहे, बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला जर कॉम्पिटिशन आपली ते असणार आहे, त्यामुळं त्यांना जर कॉम्पिटिशन द्यायचं आहे त्यामुळे एक बेसिक अंडरस्टँडिंग कमीत कमी आपल्याकडे असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण काय करू शकतो की चांगल्या पद्धतीनं असं आपण त्याला खूप पद्धतीने हँडल करू शकतो आणि ऑप्शन एलिमेंट करून आपण बरोबर उत्तरापर्यंत आपण याला पोहोचू शकतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने GIS आणि अनुप्रयोग याच्यामध्ये पण सायन्स रिलेटेड सगळे आहेत. ठीक आहे, आता आपण बघूया कृषी. आता कृषी असा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स किती आलेले आहे आपण बघू शकतो. 140 क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, पण या कृषीमध्ये खूप काय काय वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दिलेलं आहे. त्याची रचना कशी आहे, ऊर्जा प्रवाह कसा असतो, मग पीक उत्पादन कसं आहे, मग याच्यामध्ये प्रकार आहे, मग कृषी रिलेटेड मग याच्यामध्ये बघू शकतो कार्बन क्रेडिट, मग याच्यात पर्यावरणचे टॉपिक आलेले आहे जसं ओझोन तलाव, मग हा पर्यावरणचा झाला. आम्लवर्षा पर्यावरण रिलेटेड टॉपिक आहे. जागतिक तापमान वाढ वगैरे हे पर्यावरण रिलेटेड आहे. मग हे तुम्ही पर्यावरणामध्ये कव्हर केलेले टॉपिक्स आहेत जे तुम्ही इथे परत बघू शकता आणि हे इझी टॉपिक्स आहेत. हवामान बदल तर जागतिक तापमान वाढ हे इझी टॉपिक्स आहेत, त्यामुळे इझी करू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे हे आपण कृषीमध्ये जे टॉपिक्स आहे हे पण इझी आहेत, चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि याचा फायदा तुम्हाला जे कोणी कंबाईनची परीक्षा देत असतील वगैरे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होतो. ठीक आहे, किंवा ज्यांचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील त्यांना असतील. म्हणजे आयोगाने इथे काय करायचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येक ग्रॅज्युएटला एक कुठला ना कुठला फायदा देईल. म्हणजे कृषीवाल्यांना कृषीमध्ये फायदा होईल, इंजिनिअरिंगवाल्यांना इंजिनिअरिंगला होईल, त्याचबरोबर ज्यांचं इतिहास वगैरे आहे त्यांचं ते BA-ME ग्रॅज्युएट्स असतात त्यांना तिथे जास्त बेनिफिट मिळेल. म्हणजे थोडंफार एक बॅलन्स सिलेबस आपल्यासमोर दिलेला आहे. मग आता हा टॉपिक इझी आहे की अवघड आहे? हां, इझी टॉपिक आहे, खूप इझी टॉपिक आहे. आपण जर याला जास्त मेहनत घ्यायची आवश्यकता नाही आणि क्वेश्चन पण याच्यावर बऱ्यापैकी विचारलेले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मृदा. आता मृदामध्ये आपण बघितलं तर मग मृदामध्ये आपल्याला जागतिकमध्ये पण बघू शकतो की जगामध्ये कशा पद्धतीची मृदा भेटू शकते, मग त्याचे प्रकार काय, मग त्याचे थर कुठल्या पद्धतीचे असतात, त्याला होरिझॉन म्हणतो इंग्लिशमध्ये. मग आपण त्याला किती होरिझॉन्स आहेत ते पण आपण बघू शकतो सगळ्या. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं आहे, मग टेक्नॉलॉजीमध्ये याचं GIS म्हणजे खूप असे टॉपिक्स आहेत तुम्हाला मिळेल की जे रिपीट झालेले टॉपिक्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंद्रिय शेती आपण तिथे पण बघितलेलं, ऑलरेडी रिपीट झालेला टॉपिक आपण दिसतो, नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे. ठीक आहे, मग आता ह्या मृदामध्ये टॉपिक कसा आहे, इझी आहे का अवघड आहे कसं आहे? ठीक आहे, तर हे डिपेंड करतं, कारण हा थोडासा टेक्निकल म्हणेल मी, हा टेक्निकल टॉपिक आहे थोडाफार. क्वेश्चन्स 54 जरी तुम्हाला दिसत असले तरी याचा आउटपुट रेशो एवढा नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं मी असे रिकमेंड करेल की ह्या मृदा टॉपिकमध्ये तुम्ही एक फक्त कुठल्या प्रकारच्या मृदा असतात ते वाचा, कशा पद्धती असतं, काय पद्धतीची प्रक्रिया असतं, कशा पद्धतीने तयार होते, एवढं एक वर वाचन असावं. आणि जे रिपीटेड टॉपिक्स आहेत ते जसं सेंद्रिय शेती वगैरे जमिनीची हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्ही वर वाचून घ्यावे. ठीक आहे, आणि जे काही जमिनीचे प्रदूषण म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये याच्यात कवर होतील. ठीक आहे, आणि एक जसं मी म्हणे एक बेसिक अंडरस्टँडिंग ठेवा या टॉपिकची आणि एक होरिझॉन काय आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा टॉपिक आहे. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे जल व्यवस्थापनचा रिलेटेड. याच्यावर क्वेश्चन किती आहे तर 40 प्रश्न येथे काय विचारलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे, मग हे 40 प्रश्नामध्ये कुठले आहे विचारलेले आहे तर कोरडवाहू शेती बरंच बघितलं आपण, शेतीचं आहे, दुष्काळ आहे, पीक निवारण कसे आहे, मग पावसाचे पाणी अडवणे साठवणे असे आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहे. नद्यांची आंतरजोडणी हा जो करंट रिलेटेड टॉपिक आहे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सिंचन पद्धती कशा पद्धतीची आहे, पिकांना लागणारं पाणी किती आहे काय, असे टॉपिक आहे जे जल व्यवस्थापनामध्ये येतात. पण क्वेश्चन्स येतात का नाही, त्याच्यावर क्वेश्चन जास्त काही येत नाही आपल्याला 40 प्रश्न असतं म्हणजे याचं खूप वर्षाचे क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस करून आपण हे ॲड केलेलं आहे. पण याच्यावर क्वेश्चन हार्डली 1 किंवा 2 येतो. म्हणजे याचा आउटपुट रेशो एवढा आहे का? नाही, आउटपुट रेशो एवढा नाही आहे. पण याच्यावर करंट रिलेटेड खूप आपल्याला मिळू शकतं. म्हणजे कसं की आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला म्हणजे न्यूजपेपर हा वाचावाच लागतो. न्यूजपेपरमध्ये असे जे टॉपिक्स आहे नद्यांची आंतरजोडणी, सिंचन हे टॉपिक जे असे आहे याच्यावर तुम्हाला
काय मिळेल की म्हणजे न्यूजपेपरमध्ये हे कंटिन्यूस टॉपिक असणार आहे. जसं दुष्काळ झालं, दुष्काळावर पण कंटिन्यूस असा टॉपिक आहे की काही ना काहीतरी त्याच्यावर येतं राहतं. ठीक आहे, कधी ओला दुष्काळ पडतो, आता ओला दुष्काळ सध्या न्यूजमध्ये आहे, मग त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. मग असे टॉपिक जे आहे जे करंट रिलेटेड आहे ते न्यूजमध्ये असतात. त्यामुळे जे न्यूज रिलेटेडमधून पण हे तुमचे टॉपिक्स असे की जे बेसिक अंडरस्टँडिंग होईल आणि तुमचे कव्हर होईल. त्यामुळे याच्यावरचे स्पेशल एफर्ट्स मारण्याची तुम्हाला काही याची आवश्यकता पडणार नाही. का? कारण उत्तर सिंपल आहे की याच्यावर काय आहे की 1 किंवा 2 क्वेश्चन येतात. ठीक आहे, 1 आणि 2 क्वेश्चनसाठी तुम्हाला काय एवढा आउटपुट रेशो तुम्हाला करण्याची काही मला वाटत नाही की तुम्ही एवढी आवश्यकता आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला भूगोलाच्या बाबतीतनी कळालंच असेल की कुठले जे टॉपिक्स आहेत. ठीक आहे, एक ओव्हरलुक रिव्हिजन म्हणून मी सांगेल परत एकदा मी सांगतो की कुठले टॉपिक्स आहेत जे इझी आहेत, अवघड आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला जास्त स्कोअर आणणार आहे. तर स्कोअर करण्यामध्ये जसं सांगितलं की भूरूपशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे, हे जे त्याच्यानंतर आर्थिक भूगोल झाला, लोकसंख्या, त्याच्यानंतर कृषी, हे टॉपिक आहेत जे इझी आहेत. ठीक आहे, एकदम हार्ड पण नाही आहे. त्यानंतर पर्यावरण भूगोलमध्ये जसं मी आधी सांगितलेलं काही टॉपिक्स इझी आहेत, काही टॉपिक्स हार्ड आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये अवकाशमधलं जसं मी सांगितलं की खूप इझी टॉपिक्स आहे अवकाशमधले. फक्त हे फरक एवढा आहे की इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे एवढे आहेत त्यांचा इथे प्लस पॉईंट राहणार आहे. प्लस सायन्स रिलेटेड जे टॉपिक्स आहे, रिमोट सेन्सिंग वगैरे, एरियल फोटोग्राफ, याच्यामध्ये पण इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना खूप इझी जाणार आहे. पण आउटपुट रेशो खूप कमी आहे, जास्त क्वेश्चन्स याच्यावर राहत नाही, 2 किंवा 3 क्वेश्चन असतात. प्लस हे टॉपिक्स पण असे आहेत की जे काय होतात की रिपीट पण होतात. रिपीट होण्याबरोबर काय होतात की हे न्यूजपेपरमध्ये कंटिन्यू याची ॲडिशन होत राहते, याच्यावर नवीन एडिटोरियल येत राहतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं की संपादकीय तुम्ही वाचता, संपादकीयमध्ये पण असे खूप सारे टॉपिक असतात जे येत राहतात कंटिन्यू. तर हे जे टॉपिक आहे त्यामधून पण तुमचे कवर होत राहतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला कळायचं असेल की काय स्ट्रॅटेजी तुमची असायला पाहिजे. परत एकदा मी सांगेल की स्ट्रॅटेजी हीच ठेवा की तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते कॉम्पिटिटर्स काय करणार आहेत की जे इझी टॉपिक्स आहेत ते करणार आहेत. प्लस तुमच्यासोबत जे कॉम्पिटिटर्स आहेत ते खूप वर्षापासून अभ्यास करत आहेत. त्यामुळं तुम्हाला जर एलिमिनेट व्हायचं नसेल तर इझी टॉपिक्स करायचेच करायचे आहेत. प्लस हार्ड टॉपिक्स जे आहे त्यामधले पण आपल्याला टॉपिक्स करायचे आहेत आणि त्या हार्ड टॉपिक्समध्ये पण आउटपुट रेशो ज्याच्या जास्त आहे, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू, असे टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपण रेसमध्ये असू आणि मुलाखतीच्या आणि मार्क्समध्ये म्हणजे तुमच्या हातात कुठल्या ह्या वर्षीचा जेव्हा रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठली ना कुठली तरी पोस्ट असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ह्या सेशन इथे कन्क्लूड करूया.